लक्ष्मीनगर पोलीस ठाणे 15 डिसेंबर 25 रोजी स्थापन झाले। त्यानंतर गुन्हेगारी जगतात येरवडा परिसरात गुन्हेगारांची पलायन सुरू झाले। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, महिला व मुली सुरक्षितेसाठी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली। त्यांचं नाव म्हणजे रवींद्र कदम साहेब। त्यांच्यासोबत चिलुमुला रजनीकांत DSP व कमिशनर अमितेश कुमार यांच्या त्रिकुटाने येरवड्यातील गुन्हेगारी संपवण्याचा घाट घातला आणि बऱ्यापैकी यशही आले। पण पहिल्या महिन्यापासूनच कदम साहेबाच्या बदलीसाठी काही नतभ्रष्ट राजकीय पुढारी सरसावले, परंतु त्यांचा डाव सर्वसामान्य नागरिकांनी हाणून पाडला। त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले। रात्रीचे फटाके वाजणे बंद झाले, कोयता घेऊन फिरणारे गुंड कमी झाले व बंद झाले। फटाके वाजणे, DJ वाजणे सर्वांवर निर्बंध कायदेशीर कदम साहेबांनी घातले। हाच रोज धरून नतभ्रष्ट पुढाऱ्यांनी त्यांच्या बदलीचा घाट घातला। वरिष्ठ आमदार खासदारांपर्यंत प्रयत्न केले, परंतु सर्वसामान्य नागरिक व येरवडेकर त्यांच्या पाठीशी उभा राहिला। त्याप्रमाणेच आज महिला, मुली व पिढी सुरक्षित झाली। त्यांचा संकल्प असा होता व्यसनमुक्ती येरवडा। व्यसनमुक्तीसाठी अनेक बेकायदेशीर दारू मटक्याचे धंदे बंद केले, पण जे दारू मटक्याच्या धंद्यावर पोचलेले राजकीय पुढारी यांना रवींद्र कदम साहेब नको आहेत, म्हणून त्यांच्या बदलीसाठी अतोनात प्रयत्न करत आहेत। पण पब्लिक उनके साथ है, ये पब्लिक है, ये सब जानती है। या माध्यमातून आज सर्व पब्लिक रवींद्र कदम साहेबांच्या मागं, चिलुमुला रजनीकांत साहेबांच्या मागं व अमितेश कुमारांच्या मागं या ठिकाणी आहेत। गुन्हेगारांना कुठं आळा बसावा म्हणून 4-2 चापटा मारल्या किंवा त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न झाला, पण हे गुन्हेगार बोर्डावरचे ज्यांच्यावर 50-50 गुन्हे आहेत अशा लोकांना देखील त्यांनी दोषमुक्त करावं का, हा त्यांना पटलेला विषय नाही आहे। हा येरवडेकरांना पटलेला विषय नाही। आज येरवडेकर शांततेत आराम करतोय, झोपतोय, निर्धास्त झोपतोय। महिला भगिनी निर्धास्तपणे भाजी मार्केट अमुक नोकरी वगैरे करून घरी येतात। याला कारण म्हणजे रवींद्र कदम साहेब आहेत। रवींद्र कदम साहेबांच्या बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही कितीही लावा ताकद, पण या ठिकाणी रवींद्र कदमांच्या मागं ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष आणि सर्व व्यापारीगण व सर्व सुशिक्षित नागरिक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या बदली होणारच आहे। पण ती आत्ता नाही, ज्या दिवशी होईल हा रुटीन असतो, खात्याअंतर्गत तो विषय असतो आणि त्यांची बदली होईल। पण चांगलं काम करूनच ते या ठिकाणून जातील। सुरक्षित येरवडा आणि व भयमुक्त येरवडा आणि व्यसनमुक्त येरवडा केल्याशिवाय जाणार नाहीत, हेच मी त्यांच्या विरोधकाला व पुढाऱ्यांना सांगू इच्छितो। तुम्हाला चांगलं करता येत नाही तर वाईटही करू नका, पुढच्या पिढीचा विचार करा। मतासाठी लाचार होऊन तुम्ही फक्त मतं गोळण्यासाठी मुलांना नोकरी धंदा लावायचं सोडून त्यांना व्यसनाकडे नेता, DJ वाजवायला नेता, त्यांचे पैसे देऊन त्यांचे फ्लॅक्स लावता, रात्रीचे फटाके वाजवता, परंतु गेले 8 महिन्यात असा एकही इनोसेंट किंवा घटना या ठिकाणी घडलेली नाही। हेच मी सांगू इच्छितो, तुम्ही कितीही लावा ताकद, कदम साहेबांची बदली ज्या वेळेस पोलिसांकडून होईल, प्रशासनाकडून होईल, तेवढंच सत्य आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।